काही एजंट आणि अधिकारी संगनमताने पैसे घेऊन वाहन परवाने विनाचाचणी देत असल्याचं कोल्हापूर नेक्स्टच्या शिष्टमंडळाने उघड केले। ही अत्यंत गंभीर बाब असून अशा पद्धतीने परवाने देणे थांबवावे असा इशारा शिष्टमंडळाने दिलाय। शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची भेट घेऊन भ्रष्टाचाराविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। माजी नगरसेवक प्रदीप उल्पे आणि कार्यकर्त्यांनी चाचणी मार्गावर लक्ष ठेवल्यावर हे घडत असल्याचे स्पष्ट झाले। कोल्हापूर नेक्स्टकडून विना चाचणी परवाने देण्याविरोधात त्वरित सीसीटीव्ही बसवून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। एजंट आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगती विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय। शिष्टमंडळामध्ये प्रदीप उल्पे, अजित ठाणेकर, चंद्रकांत चव्हाण, विजयसिंह खाडे पाटील, अमोल पाटील, यशवंत माने आदी कार्यकर्ते सहभागी होते। कोल्हापूर नेक्स्टने ठाम इशारा दिलाय, भ्रष्टाचार थांबवला नाही तर आंदोलनाची पावले उचलली जातील। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।